नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज बुद्धिमत्ता चाचणीविषयी मार्गदर्शन करणार आहोत आणि या चाचणीचा वापर पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, क्लार्क अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. तसेच अन्य शिष्यवृत्ती परीक्षा आहेत त्यासाठीही त्याचा उपयोग होता. तरी या व्हिडिओचं तुम्ही बारकाईनं काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करावं अशी अपेक्षा करतो. आणि आता विसंगत पद ओळखूया. मलेरिया, प्लेग, धनुर्वात, डेंग्यू. या ठिकाणी मलेरिया अनाफिलीस डासांमुळे होतो. प्लेग हा पिसूमुळे होतो. धनुर्वात हा मात्र कोणत्याही प्राण्यांपासून किंवा कीटकांपासून होत नाही. तो धुळीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा गंज लागलेल्या वस्तू आहेत, लोखंडी वस्तू, त्यांच्यापासून होतो. आणि डेंग्यू हा जो आहे तो एडिस जातीच्या डासांपासून होतो. म्हणून या ठिकाणी धनुर्वात हा वेगळा शब्द आहे. आता दुसरा बघा, गिटार, बासरी, विणा, सितार यांचं निरीक्षण केलं असता गिटार हे तंतुवाद्य आहे, म्हणजे तारा असतात आणि त्यात छेडले असतात, ट्वॅंग ट्वॅंग असा आवाज येतो. तशाच प्रकारचं विणा हे वाद्य आहे, तशाच प्रकारचं सितार हे वाद्य आहे. या तिन्ही आहेत ते एका गटात येतात. आणि बासरी मात्र मुखाने वाजवायचं असतं आणि बोटांची हालचाल करायची असते. त्यामुळे या ठिकाणी बासरी हे विसंगत पद आहे. ए, बी, सी या तिघी बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. ई ही बीची मुलगी आहे. तर ए ही डीची कोण? आता बघा, ई ही बीची मुलगी आहे, मी बीची मुलगी ई आहे आणि डी हा ईचा भाऊ आहे, म्हणजे हे दोघे बहीण भाऊ आहेत. तर ए ही डीची कोण? आता ह्या दोघी बहिणी आहेत, म्हणजे बहिणीचा हा मुलगा आहे, म्हणजे ही मावशी आहे. ए ही कोण आहे? मावशी. एका महिन्यात 7वा दिवस हा शुक्रवारच्या 3 दिवस आधीचा आहे. आता शुक्रवार आहे, समजा 10 तारीख आहे, तर त्याच्या 3 दिवस आधी 7वा दिवस आहे. तो कोणता वार आहे विचारलेला नाही आहे. तर त्या महिन्यातील 19वा दिवस कोणता, म्हणजे 19 तारखेला कोणता दिवस? 10 तारखेला शुक्रवार आहे, म्हणजे 17 तारखेला शुक्रवार. 18, 19 2 दिवस पुढे शनिवार, रविवार असेल. ए ही एक सम संख्या आहे, तर ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या सम आहे आणि पुढची संख्या जर विषम काढायची असेल तर दिलेल्या संख्येमध्ये कितवी काढायची आहे त्याच्या दुपटीपेक्षा 1 कमी करायचं, कारण सम आणि विषम आहे म्हणून. सम काय आहे? सम काढायचं आहे तर दुप्पट करायचं. आता ए ही सम संख्या आहे, त्याच्या 38वी म्हणजे 38 गुणिले 2 वजा 1 करायचं. 38 गुणिले 2 बरोबर 76 आलं, वजा 1 75, म्हणजे ए अधिक 75 हे त्याचं उत्तर आलं. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 196, 16, 144, 36, 100, 64 या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की हा 2चा वर्ग आहे 4, 4चा वर्ग आहे 16, 6चा वर्ग आहे 36, 8चा वर्ग आहे 64, मग इथं 10चा वर्ग येणार 100. नाही, आता दुसरं बघा, इथं 14चा वर्ग आला 196, 12चा वर्ग आला 144, 10चा वर्ग आला 100 आणि आता 8चा वर्ग आला 64, म्हणजे 64, 100 हे पुढे संख्या असतील. 65, 126, 217, 344 या संख्यांचं निरीक्षण केलं असता घनसंख्या अधिक 1 आली बघा. 4चा घन अधिक 1 65, 5चा घन 125 अधिक 1 26, 6चा घन 216 अधिक 1 17, 7चा घन 343 अधिक 1 344 आणि 8चा घन 512 अधिक 1 बरोबर 513 येईल. आता पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा आहे. फक्त अक्षरं विस्कडून दिलेले आहे, त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का पाहायचं. ओ एन पासून मून हा शब्द तयार होतो. RHTAE म्हणजे EARTH अर्थ हा शब्द तयार होतो.
SARM म्हणजे ARMS आर्म्स हा शब्द तयार होतो आणि या अक्षरांपासून कोणताही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून हा पर्याय गटात बसत नाही. आता NOT या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांपासून किती अर्थपूर्ण शब्द होतील? याचा अर्थ असा की यातले कोणतेही दोन अक्षर एका वेळी वापरायची आणि शब्द तयार करायचा. हे जर पाहिलं तर ON ऑन हा एक शब्द तयार होतो, NO नो हा एक शब्द तयार होतो आणि TO टू म्हणजे 3 एकूण शब्द तयार होतात. हा पर्याय तुमच्या प्रश्नपत्रिकेत नाही, तो प्रश्न चुकलेला आहे. आता पुढे बघा, वॉर्सा, जाकार्ता, रोम, बर्लिन यापैकी विसंगत पद कोणते? वॉर्सा हे युरोपियन देशातील एका देशाची राजधानी आहे. जकार्ता ही आशियाई खंडातील देशाची राजधानी आहे, युरोप खंडातील. रोम युरोपात येतं आणि बर्लिन युरोपात येतं. जकार्ता आशिया खंडात येतं, इंडोनेशियाची ती राजधानी आहे. त्यामुळे जकार्ता गटात बसत नाही. आता पुढे पहा, B4 G9 L 19 Q34 आणि पुढे 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 काढायचं आपल्याला. तर यांचा अक्षरांचा आणि अंकांचा क्रम बघायचा. अक्षरं पाहिलं तर B नंतर 5 अक्षरं पुढे G आलं म्हणजे 7वं. 7 आणि 5 12वे अक्षर L आलं. 12 आणि 5 17वे अक्षर Q आलं. 17 आणि 5 22वे अक्षर V आलं आणि 22 नंतर पुढं परत मोजायचं V झाल्यानंतर WXYZ आणि A 5वं अक्षर पुढं म्हटल्यानंतर A परत येतं म्हणजे ते A आलं. आणि त्यानंतर आता अंक पाहूया. 4 आणि 5 9, 9 आणि 10 5 10 15 20 25 असं वाढत गेले बघा. 19, 19 आणि 15 34, 34 आणि 20 54 आणि 54 आणि 25 79. हा जिथं पर्याय आहे V 54 A 79 तो पर्याय बरोबर. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला निश्चितच हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आवडले असतील. तुम्ही लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद.